कोर कमिटीचे अमित शाह यांनी त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भाजपचा मुख्यमंत्री बनवा, पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते म्हणतात की शिंदे साहेबच मुख्यमंत्री असतील। दुसरीकडे काल अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे देखील पोस्टर्स लागलेले आहेत। महाराष्ट्राची परिस्थिती त्यांच्या त्या सो कॉल्ड महायुतीच्या बाबतीत म्हणाल तर या क्षणी तिकडे 7 मुख्यमंत्री आहेत। 7 देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे तर आहेतच, अजित पवार तर आहेतच, पुन्हा केंद्रामध्ये 2 वेटिंगला आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा फडणवीसांचा पाय कापून ओढून आपल्याला कसं मुख्यमंत्री बनता येईल यासाठी इतर काही लोक इच्छुक आहेत। त्याच्यामुळे एकंदरीत त्यांच्या महायुतीमध्ये रस्सीखेच किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अमित शहा यांच्या शब्दावरती विश्वास ठेवता येत नाही। एकनाथ शिंदे हे 2024 नंतर सुद्धा मुख्यमंत्री राहतील अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांच्याकडनं मी ऐकलं होतं। बरं, निवडणूक पण आता ते कोर कमिटीच्या बैठकीत सांगतायत एकनाथ शिंदेला घालवायचं आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि अमित शहा यांच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही हे मी खात्रीने सांगू शकतो। तो वेगळाच आहे आणि तो समोर येईल। आणि अशा वेळेला 3 मुख्यमंत्री आहेत। हे 3 मुख्यमंत्री म्हणजे का दत्ताचं रूप नाही, 3 दिशांना 3 तोंड आहेत, गरज म्हणून एकत्र आहेत। हे 3 मुख्यमंत्री जे आहेत भावी किंवा आताचे हेच एकमेकांचं पतन करणार आहेत, एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे त्यांच्यावरती कधीच कोणाला विश्वास ठेवता येणार नाही।